नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर अर्थसंकल्पाचा दिवस आला आहे आणि या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशामधील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा आणि शेतकऱ्यांना स्पेशल गिफ्ट देखील जाहीर होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, ज्या प्रकारे मागील अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान सारख्या मोठ्या योजनेची घोषणा झाली, त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पामध्ये देखील अशाच काही महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणाऱ्या योजनेची घोषणा देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच पीएम किसानच्या आगामी हप्त्याचे देखील वितरण कधी होईल याची अपडेट देखील याच वेळेस देण्यात येईल। तर मग काय आहे सविस्तर अपडेट आणि कोणत्या मोठ्या योजनांची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये होणार आहे, जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, आजच्या महत्त्वपूर्ण अपडेटची हेडलाईन अशी आहे की अर्थ मंत्रालयाकडून शेतीच्या दुरवस्थेची अप्रत्यक्ष कबुली, अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना घोषणांचा पाऊस होणे शक्य आणि याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी आणि शेती पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे। त्यामध्येही महिला शेतकऱ्यांना सरकार खुश करण्यासाठी पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ, विशेष योजनांची घोषणा या अंतर्गत करू शकते। तसेच अन्न प्रक्रिया, कृषी पायाभूत सुविधा, ई कॉमर्सवर जोर देण्याची शक्यता देखील या अंतर्गत आहे। सरत्या आर्थिक वर्षामध्ये शेतीचा वार्षिक वाढीचा दर 4% राहिलेला आहे। याबरोबरच सरकार महिला शेतकऱ्यांना खुश करणार आहे। महिला शेतकऱ्यांना सध्या पीएम किसान योजनेतून वर्षाला 6,000 रुपये मिळत आहेत, पण सरकार महिला शेतकऱ्यांना मिळणारा निधी दुप्पट म्हणजेच 12,000 रुपये करण्याचा अंदाज आहे। अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सरकारने ही घोषणा केल्यास सरकार 1,200 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार या अंतर्गत सहन करावा लागणार आहे। याबरोबरच पंतप्रधान किसान मानधन योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि पंतप्रधान पीक विमा योजना यांसारख्या योजनांनी शेतकऱ्यांना आर्थिक आणि उत्पन्नाचा आधार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे या टिप्पणामध्ये देखील म्हटले आहे। 12 डिसेंबर 2023च्या आकडेवारीनुसार पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 11 कोटी लाभार्थ्यांना सुमारे 2.8 लाख कोटी रुपये वाटण्यामध्ये आले आहेत। तर किमान मानधन योजनेत 23.4 लाख लहान आणि सीमांत शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे आणि या पीक विम्याच्या दाव्यापोटी 1.5 लाख कोटी रुपये अदा करण्यामध्ये आले आहेत, अशी आकडेवारी या टिप्पणीमध्ये देण्यात आली आहे। सरकारच्या धोरणामधील सातत्यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानांचा अवलंब करण्यासाठी देखील प्रोत्साहन मिळाले आहे, असे देखील या अंतर्गत नमूद करण्यामध्ये आले आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, आता या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान सारख्या आणखीन काही योजनांची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। तसेच पीएम किसानच्या आगामी हप्त्याच्या तारखेची देखील घोषणा याच वेळेस करण्यामध्ये येईल। तर मग अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारचे अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।